जणांनी आपल्या सोशल मीडियाला, व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आणि गावातील सर्वसामान्य माणसाला एक सांगितलं पाहिजे, ही क्रांतीची लढाई आहे. ही एका महाराष्ट्राची किंवा एकट्या दुसऱ्या गावाची, जिल्ह्याची नाही, ही पूर्ण देशाला पडलेल्या प्रश्नाची लढाई आहे. आज मुंबईमध्ये मनसेच्या काळे साहेबाने त्या UMचं बटन नोटाचं दाबल्यानंतर भारतीय जनता पार्टीला मतदान झालं असे आरोप केलेत. त्याच पद्धतीने रुपालीताई ठोंबरेंनी पुण्यामध्ये सकाळी 2 तास मशीन चालू दिली नाही. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पण हीच परिस्थिती आहे. तर तुम्ही सगळ्या जणांनी UM ह्या विषयावर लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जर देशात लोकशाही ठेवायची असेल, विरोधी पक्ष ठेवायचा असेल आणि आपल्या सगळ्याच्या आवाजाला कुठंतरी न्याय मिळवायचा असेल तर हे UM मशीन बॅन करणं, बंद करणं, UM हटाव आणि लोकतंत्र वाचवा ह्या पद्धतीचा नारा देऊन एकत्र येऊन ही लढाई लढावं लागेल. मी आपल्या ह्या इथं असलेल्या YouTube चॅनलवरचा पण मी आभार मानतो, कारण मी यांना गेल्या 4 महिन्यापासून बघतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून हे ज्या पद्धतीने काम करताय यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मीडियाला ज्यांनी बॉक्स पोच केलेत त्यांच्याच बातम्या लावायची सवय. आम्ही मीडियाला निवेदन दिलं, आमचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही, जे मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत. आणि आपण इथं बसलेल्या सर्वांना मी आवाहन करतो, ह्या सिरसाळा परिसरातील जे YouTube चॅनल आहेत, हे चॅनल आपल्या राज्याचे व्हावं यासाठी सगळ्यात पहिले आपल्या गावात गेल्यानंतर तुम्ही सगळेजण त्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि त्यांच्यावर लक्ष द्या. कारण यांना जर आपण आज समर्थन नाही केलं तर आपल्या लढाईला यश येणार नाही. यांच्याशिवाय आपण अधुरे आहोत. तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने सगळ्या न्यूज लावताय, मी सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. तुम्ही सगळेजण बैठकीला आलात, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही या लढ्यात माझ्यासोबत साथ देता. मी तुम्हाला सर्वांना एवढंच विनंती करेल की ह्या सगळ्या लढ्यात आपण एक ताकदीने लढू आणि तांदुळवाडी गाव, कळंब तालुका, जिल्हा धाराशिव इथे उपोषणाला जसं जमल तसं येऊन पाठिंबा द्या आणि तिथं येणार जेवढ्या वेळेस होईल तेवढं करा. पण आपापल्या गावातून एक निवेदन ह्या पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला द्यावा, जेणेकरून यांच्यावर दबाव येईल आणि आपला हा लढा यशस्वी होईल. मी तुम्हाला एवढंच सांगेन, हा लढा यशस्वी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.